ऍडमिट व्हायचं, नंतर पोस्टमॉर्टम आणि नंतर दहनक्रिया याचं पूर्ण प्लॅनिंग रायगड जिल्हा आरोग्य विभागानं केलंय की काय असं चित्र सध्या उभं राहिलंय। कारण की जिल्हा आरोग्य विभागानं बांधणीच अशी केली आहे, सुरुवातीला रुग्णालय, बाजूला शवविच्छेदन गृह म्हणजेच पोस्टमॉर्टम रूम आणि लगेचच त्याला चिटकून मोक्ष देण्यासाठी अत्याधुनिक डिझेलवरती चालणारी दहन वाहिनी। हे ऐकून तुम्हाला सुद्धा नक्कीच धक्का बसलेला असणार आहे आणि ह्या पूर्ण यंत्रणेचा वापर एकाच वेळी होऊ शकतो जर जिल्हा आरोग्य विभागानं दुर्लक्ष केलं तर। ही बातमी आहे रायगड जिल्ह्यातल्या आरोग्य विभागाची, बातमी आहे तळामधल्या ग्रामीण रुग्णालयाची आणि नागरिकांच्या आरोग्याबद्दलची। तळा तालुक्यातला आरोग्याचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। तळामधल्या ग्रामीण रुग्णालय सध्या व्हेंटिलेटरवरती असल्याचं समोर येत आहे। 4 कोटी अधिक 11 ते 12 कोटी असे जवळपास 16 ते 17 कोटी रुपये खर्च करून भव्य दिव्य असं रुग्णालय उभं करण्यात आलं। त्यातला पहिला टप्पाचं काम पूर्ण झालं, उर्वरित काम सुद्धा सुरू आहे। पण ह्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे रुग्णालय शेवटची घटका मोजते की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। दर महिन्याला ह्या रुग्णालयामध्ये 400 ते 500 रुग्णांवरती उपचार होतात, पण ह्या रुग्णांना 24 तास सेवा देण्यासाठी एकच डॉक्टर उपलब्ध आहे। पूर्ण रुग्णालयाची कमान ही फक्त एकाच डॉक्टरवरती अवलंबून आहे आणि त्यात धक्कादायक म्हणजे आता एकमेव असलेल्या डॉक्टरांनी सुद्धा 1 महिन्यात मी काम सोडणार आहे असं पत्र प्रशासनाला दिलंय आणि त्या कारणानं रुग्णालय पुन्हा एकदा अखेरची घटका मोजते की काय असा प्रश्न निर्माण झालाय। तळा तालुका विकास आघाडीकडनं श्राद्ध आंदोलन केलं गेलेलं होतं आणि ह्या आंदोलनानं प्रशासन खडबडून जागं झालेलं होतं आणि हे रुग्णालय सुरू झालं। मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालय सुरू झाल्यामुळे आतापर्यंत 200 ते 250 नागरिकांचे प्राण वाचलेत, पण आता पुन्हा जैसे थे प्रकार झालाय। ज्या ठिकाणी 4 डॉक्टर्स उपलब्ध असायला हवेत तिथं फक्त एकच डॉक्टर कार्यरत आहे। परिचारिकेच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर हजेरी रजिस्टरवरती नोंद तळा रुग्णालयात केली जाते, पण त्या परिचारिकेला रोहामधल्या रुग्णालयामध्ये हजर राहायला सांगितलं गेलं। म्हणजे नोंद तळ्यामध्ये आणि काम रोह्यामध्ये। जेव्हा रुग्णालय सुरू झालं तेव्हा एक नवीन एक्सरे मशीन आणण्यात आलेलं होतं आणि त्याची देखरेख करणाऱ्या ऑपरेटरचं पद रिक्त होतं। त्यामुळे त्या एक्सरे मशीनच्या सगळ्या वायर्स ह्या उंदरानं खाल्ल्या आणि आता ते एक्सरे मशीनलाच दुरुस्तीसाठी रुग्णालयामध्ये जावं लागलंय। आता असा प्रकार आहे की एक्सरे ऑपरेटर तर आलाय पण एक्सरेचं मशीनच नाहीये। आता आपण ॲम्ब्युलन्स बद्दलची माहिती बघू। तातडीनं कुठल्या रुग्णाला जर का इतरत्र नेण्याची वेळ आली म्हणजेच इमर्जन्सी आली तर ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाहीये। 108 नंबरच्या ॲम्ब्युलन्सला येण्यासाठी कधी-कधी 3-3 तास लागतात आणि त्यामुळे 2 ते 3 रुग्णांचा मृत्यू सुद्धा झालाय। एक ॲम्ब्युलन्स आहे पण ती आहे 102 नंबरची। नियमाप्रमाणे गर्भवती महिला आणि लहान मुलांना नेण्यासाठीच तिचा वापर करण्यात येतो आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यामध्ये डिझेल टाकायला शासनाकडे पैसेच नाहीयेत। आता ॲम्ब्युलन्समध्ये टाकायला डिझेल नाहीये तर जनरेटर तरी कुठनं आणणार ना, आणि त्या कारणानं लाखो रुपयांचं जनरेटर सुद्धा धूळ खात पडलंय। आणि विशेष म्हणजे ॲम्ब्युलन्स चालवण्यासाठी एकच ड्रायव्हर आहे, तो 24 तास ॲम्ब्युलन्स चालवतोय। रुग्णालयामध्ये सफाई कर्मचारी नसतायत, त्यामुळे त्याच स्टाफला स्वच्छता सुद्धा करावी लागते। इतकं सगळं करून सुद्धा कंत्राटदारांकडनं कर्मचाऱ्यांना PF तर कापला जात नाहीच आहे, पण पगार सुद्धा वेळेवरती होत नाही। कधी कधी तर 2-2 महिने पगार होत नाही आणि या सगळ्या प्रकाराकडे गांभीर्यानं पाहिलं तर प्रशासनाचा बेजबाबदारपणा, स्थानिक नेत्यांचं झालेलं दुर्लक्ष, नको तिथं अनाठाई निधी खर्च करणं, कागदावरती विकास दाखवायचा आणि मतं मिळवायची, पण मतं देऊन निवडून आल्यानंतर भाषणं करण्यापेक्षा नागरिकांच्या सुखसोयींकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे। कागदावर आणि भाषणामध्ये विकास न दाखवता अधिकाऱ्यांना जाब विचारून सगळी यंत्रणा सुरक्षित कशी चालेल याकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे। नेत्यांनी आणि प्रशासनानं असं काम करायला पाहिजे की अशा प्रकारची एकही बातमी यायलाच नको। स्थानिक नेत्यांना आणि प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे, आता तरी आपल्या कामामध्ये सुधारणा करा आणि नागरिकांना सेवा द्या। अर्धवट कामं करू नका, कामं हातात घेतली की ती पूर्ण करा। अनाठाई निधी खर्च करू नका आणि केलात तर त्यानंतर जी काही यंत्रणा लागते ती सुद्धा सुरळीत चालेल यावरती पण भर द्या, जेणेकरून पुढील निवडणुकीत आपण हक्कानं मत मागू शकाल। आपण जर का ही बातमी बघितली असेल तर ही दिलेली माहिती तळा तालुक्यातील कित्येकांचे प्राण वाचवू शकते। यासाठी कृपया एकच करा, ही बातमी शक्यतोवर इतरांना पोहोचवा। शेअर करा ही माहिती आपल्या मार्फत अशा ठिकाणी पोहोचवा जेणेकरून आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकाल। बातमी शेअर करा किंवा चॅनल सबस्क्राईब करा असं आम्ही अजिबात सांगत नाहीये, आमचा हेतू अजिबात तसा नाहीये, पण आपण घेतलेल्या एखाद्या पुढाकारानं नक्कीच बदल घडेल असा आम्हाला विश्वास आहे।